वरती मोर्चा होत आहे। येणाऱ्या 18 तारखेला नांदेडमध्ये संतोष देशमुख यांच्या जे मारेकरी आहेत त्यांना तात्काळ शिक्षा व्हावी, फास्ट ट्रॅकवर ते प्रकरण चालव ह्याच्यासाठी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। खरं तर राज्य सरकार या हत्येला ज्या पद्धतीनं वेग द्यायला पाहिजे होता तो वेग देत नाही आहे आणि चालढकल करत आहे। अनेक लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहेत, याबद्दल आपली काय भूमिका असणार आहे काँग्रेस पक्षाची? नाही, काँग्रेस पक्षाच्या वतीने तीच मागणी आहे की त्या ठिकाणी निष्पक्षपणे त्या ठिकाणी चौकशी व्हावी, कारण जो पकडलेले जे आरोपी आहेत त्यांच्याशी संबंधित आहेत असं बरेच जणांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने चौकशी निष्पक्ष होण्यासाठी त्यांनी राजीनामा देऊन बाजूला राहावं असं सर्वांचं म्हणणं आहे। अनेक जण भाजपमध्ये खरं तर आपण बघतो की आज प्रत्येक आमदारांकडे आणि सत्ताधारी खासदारांकडे जे आहे ती वाय दर्जाची सुरक्षा राज्य सरकारनं दिलेली आहे। मी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना मागे पत्र दिलेलं आहे की मलाही त्या अनुषंगाने एक सुरक्षा आवश्यक आहे, कारण नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व जी विधानसभेची आमदार आहेत ते सत्ताधारी पक्षातले आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत तेही सत्ताधारी पक्षातले आहेत आणि मी एकमेव असा लोकसभेतला उमेदवार आहे की तो विरोधी पक्षातला आहे आणि मला बरेच जागी त्या ठिकाणी जावं लागतं, बरेच जागी आंदोलनं असतात, कुठं अडचणीच्या ठिकाणी मला समोर जावं लागतं आणि त्या दृष्टीने मलाही सुरक्षा मिळावी याच्यासाठी मी पोलीस अधीक्षक साहेबाकडे मागे अर्ज दिलेला आहे, पण त्याच्यावर अद्याप काही कारवाई झालेली नाही। विरोधी पक्षात असल्यामुळे आपल्यावर जाणून बुजून या गोष्टी करण्यात नाही असू शकतो, आता तो राज्य सरकारचा प्रश्न आहे। खरं तर राज्य सरकारने तात्काळ सुरक्षा व्यवस्था पुरवायला पाहिजे होती पण अद्याप दिली नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।